अगं कुठं झाली सकाळी सकाळी हा? आणि ती मैत्रीण कुठे गेली? तुझी ती जवळची मैत्रीण आहे ना, मला खरं खरं सांग बरं, तिचा स्वभाव कसा आहे? जशी शाळेत होती तशीच आहे का ती? म्हणजे तिची आवडी निवडी, तिचा छंद काही बदललं नाही ना? म्हणजे कसं, मला गरीब मुलीची लग्न करायचंय असं माझं स्वप्न आहे. माझ्या घरच्यांनी ना माझ्यासाठी खूप मोठ्या घरची मुलगी बघितली होती, पण तिचा स्वभाव मला अजून कळालाच नाही. म्हणजे फोन केला ना फोन घेत नाही, मेसेज बघत नाही. तू जशी बिनधास्त आहे ना तशी ती लय लाजूळ आहे. ती जास्त बोलत नाही, काही नाही. आणि तिच्या बापाची गरीब परिस्थिती आहे, त्याच्यामुळं 4-2 लोकातच आम्ही लग्न करणार आहे. अरे ती लाजाळू आहे, पण माझी एक नंबरची मैत्रीण आहे. आणि तुझ्या घरामध्ये ती खुश राहील. गरीब आहे पण मनाने लय चांगली ती, आणि तुला समजून पण घेईल ती. शाळेत पण अशीच होती ती. आणि तुला तर माहिती आहे ना, तिला फक्त कामाचा छंद आहे. घरकाम करणं तर तिला लय आवडतं. हे बघ ना, कधी नटत नाही, लोकांसोबत फिरत नाही. किती चांगली आहे ती. आणि तू बिंदास लग्न कर तिच्यासोबत. लय चांगली आहे ती. बरं चल, उशीर झाला, मला निघते मी. अगं थांब ना 2 मिनिट. अगं उद्या माझं लग्न आहे. लग्नाला येवर का? शाळेतल्याच मैत्रिणी आल्या तर कोण यायचं मग? आणि तसं पण आहे ना, आम्ही 2-4 लोकातच लग्न करणार आहे. आणि तू एक 5वी. तशी तू तिकडून पण राहशील आणि इकडून पण राहशील, पण तू पहिल्यासारखी राहिली नाही बरं का. कधी बोलत नाही, काही नाही. तुझ्यावर पण सावली पडली काय तुझ्या मैत्रिणीची? नाही रे बाबा, ती लय गरीबी. आपल्यासारख्या माजलेल्या घरची नाही ती. त्यांचे खायचे वांदे. वडील कामाला जातात तेव्हा ते जगतात. बरं जाऊ दे, तुला सांगून काय फायदा होणार आहे? शेवटी तू एक बिंदास मुलगा आहे. तसं तुला बिंदास मुलगी पाहिजे होती, पण तुला गरीबाची मुलगी लागती लग्नासाठी. जाऊ दे, माझी मैत्रीण तर खरंच चांगली आहे. चल येते मी, उशीर झाला मला. काय ग, तू पाटलाचं पोर होतं ना? हो. आणि काय बोलत होती तू त्याच्या बरोबर? काय नाही. तुम्ही एकाच कॉलेजमध्ये शिकता ना? मग त्या पाटलाचं पोराचं लग्न त्या तात्याच्या पोरीशी कसं जमलं? तू तर किती सुंदर आहे तिच्यापेक्षा. आणि तुझ्या वडिलांनी पण चांगलं लग्न केलं असतं की. का बरं त्याने असं केलं मग? मला पण तो लय आवडतो, पण त्याला गरीब मुलीशी लग्न करायचंय ना. मी पहिल्यापासून त्याच्यावर लय प्रेम करते, मनातल्या मनात मरते. पण एकतर्फी प्रेमाचं काय करायचं? मी त्याला लय वेळेस म्हणायचा प्रयत्न केला, पण आता काय फायदा? उद्या तर त्याचं लग्न आहे. आता ती वेळ निघून गेली आहे. आपल्या नशिबातच नाही म्हटल्यावर आता काय मिळायचं आपल्याला? अगं अजून पण काही वेळ गेलेली नाही. लग्न काय ते 4 चौघातच करणार आहे. तू त्याला म्हणून तर बघ, नाही तर एखादी चिठ्ठी तर लिह. जमलं तर बघ, तेवढं करून बघ. हा, प्रयत्न कशाला सोडते तू? तेवढा प्रयत्न करून बघ. हा, बरी येऊ का मी? तुला कसं सांगू रे, माझं तुझ्यावर किती प्रेम होतं. मला तुझ्यासोबत लग्न करायचं होतं. माझ्या मैत्रिणीचं तुझ्यावर प्रेम पण नव्हतं, आणि तू माझ्यासोबत असं कसं करू शकतो? नाही, असं नाही होऊ देणार मी. मी तुझं लग्न तिच्यासोबत होऊच देणार नाही. मला माफ कर ग माझी मैत्रीण, मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही. सुहास, तुझ्यावर माझं खूप प्रेम आहे. मी कसं सांगू तुला? मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे. माझी मैत्रीण तुला फसवत आहे. ती चांगली नाही. तिचं दुसऱ्या मुलासोबत लफडं चालू आहे. तिने त्याला सोडून दिलं, म्हणून तुझ्यासोबत लग्न करते ती. तुझ्यासोबत बोलायचा, बसायचा का घाबरते एवढी ती?
ती खूप घाण माणसं आहे. तू तिच्या नादी लागू नको. तू मोठा घरचा आहे, तुला चांगल्या मुली भेटतील, पण तिच्या सोबत लग्न करू नको. तुझीच मैत्रीण. माझं पत्र नक्की वाच. पाईप उभी व्यवस्थित टाकायचं पाणी पोचत नाही तिकडं. अक्षा, काय रे काय करतोय? नाचू ते दिसत नाही यार, काम करतोय मी. मला वाटतं नाचतच एक काय म्हणून विचारलं. नाचतोय इथं. मग काय काम आहे तुझं? अरे काय नाही म्हटलं, ते माझं काम होतं कर ना तेवढं. काम होतं तेवढंच करू. आणि हे काम कोण करेल? काय रे सदा वाकड तिकडे तोंड करून बोलतो माझ्यासोबत. तू तुझ्यासोबत नीट बोलावं का नाही? आपण नीटच बोलते, मी बी नीटच बोलतोय ना. पण काय नीट माझी बोलतोय? माझी कामं सोडून तुझे काम करत बसू का मी? अरे माझं एवढंच काम आहे छोटस. अरे मग एवढंच काम आहे ना, मग तू जाऊन टपकेच करून ये. माझी काय गरज आहे? माझ्याकडून झालं असं तर मी नसते तुला म्हणले का? हा? कर ना पण अक्षा प्लीज. अरे नाही बघ, मी केलं असतं खरंच. तुझं काम कोणतं असलं केलं असतं, पण मला हे ना म्हातारीने सांगितलं एवढे सगळे नीट कर. मी आता मला हानीन मात्र माहिती का? बरं मी आवर लागल ना मग तुला. अक्षा प्लीज कर ना माझं काम तेवढं पण. अरे पण काम कसलं काय मला माहिती नाही. तू बळत उद्या म्हणशील जा त्याच्या कानाखाली दोन आणि याच्या कानाखाली दोन आणि एवढं काम करत बसू काय? मी येडी का तसं म्हणाल तुला? मग काय काम आहे सांग. बरं ते काय ऐ, काय थांब की धरी काय ते सुहासला दे एवढं. का मी काय देऊ? काय देऊ म्हणजे दे ना त्याला म्हणा. तुझ्या मित्रांनी दिलंय, माझं नाव नको सांगू मी दिलं म्हणून. त्याला एवढं नाही दे. नाही नाही नाही, तुझं काम तू कोणी मित्र त्याला सांगते द्यायला, मला कशाला बाई? त्याच्यात काय असलं बिसलं मग एक त्याचं लग्न जमलं आणि मग काय गोंधळ व्हायचा सगळा. अरे काही नाही अक्षय, तू पण असंच करतो बाबा, जाऊ दे. नको भाऊ, कुठाने काम तू काही कुठाने करायला लावशील मला. मला माहिती तुला बेकार पोरगी. तू माझं बेस्ट फ्रेंड आहे का नाही मला एवढं सांग बरं. आपण आहे पण ते काय मग उगाच गोंधळ व्हायचं. ते आता त्याचं लग्न आहे माहिती का, मला जायचं आवरून एवढं काम करून. तुला द्यायचंय की नाही? त्याच्या लग्नात ते आहे रे, ते दे. आहे रे का? बोलू नको. अरे दे ना राव पण अक्षय. ऐक, काय तुझं काम करीन काय? मला खर्च करावा लागेल लग्नात. मग मी त्याशिवाय नाचणार नाही. मग कसला खर्च? लग्न काय माझं आहे का तुला खर्च करायला? मग तुझा मी मित्र आहे ना, नाच नाही तर नको नाचू. मग जा. मी बी नाही जात. बरोबर मला देते काम देते आहे. आई बाबा करते दे. करशील ना? हा नक्की संध्याकाळी या. हा, पण असं काय आहे त्याच्यात? काय खोलू नको अजिबात. का बरं? त्याला दे आणि त्याला म्हणावं तुझ्या मित्रांनी दिले माझं नाव सांगू नको बरं का. म्हणजे खोलू नको म्हणजे काय? नको खोलू नको, असेल तसं ठेव. त्याला दे. तेवढं खर्चच लक्षात ठेवा. हा थांबा. नाही तर खर्च नाही केला तर मग मी सांगून टाकीन तू दिले. ए नाही नाही थांब ना, देते तू. काय अजून? अरे भाऊ एकच चिठ्ठी देतो ना. थांब ना तू. अयो लय मला आणला म्हातारीच कोपरीतून उडावला काय तू? तुला चोटी वाटले का काही बावळट? एवढे का त्याला? धर खुश करा आता. दे तेवढा. हा दे. संध्याकाळी तुला 100 देते मी. फक्त बरं, काम बरं. कर. चल येऊ का? हा. आणि चिठ्ठी अजिबात खोलायची तुला आता सांगते बरं का मी. अगं एवढा विश्वास नाही का माझ्यावर? हाय विश्वास. कर मग? काम आणि देऊन ये तेवढी. जाऊ दे बरं, ते पैसे भेट त्याला देऊन येऊ. किती वेळ झालं उरकती पोरगी? अरे चल आपल्याला उशीर होतोय ना. अरे झालंय का तुझं? उरकणार मग ते पाहुणे येतील ना, उशीर होईल जायला आपल्याला. चल आवर. अरे बघ ना आतमध्ये उरकते. पहा त्याला मदत कर थोडी. काही आई नसली ना की मग लेकरांचं असंच होत, सगळं एकटीलाच पाहिजे. काय करत ना पाहुण्याला पण आता आहे ना, बरं झालं ते कोर्टात घेतलं लग्न त्यांनी. काय कुणी उरकायचं नवरायचं नाही, एवढं सगळं पाहिजे. बस पाहुणे येतील आता.
लग्न काही कुठं मंडपात किंवा कुणाच्या दारात नाही करायचं तर ती कोर्टात त्यांनी तारीख घेतलेली रजिस्टर करायचं चालते ना. मग काय कुठं नाही तरी आपल्याकडे तरी काय लय सोंगा ढोंगात लग्न करायला आणि त्याला मस्क्या माणसं. राम राम. बस 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 आवरलं का? हो ओरकून बसलो. हा हा. बरं, लग्न आपण आता आहे ना कोर्टातच हो करू. तेच चालतंय ना, चांगली गोष्ट आहे ना. मग कुठं बसतात लय खर्च हो. करत कुठं काय करत मोजके माणसं आपलं कोर्टात जाऊ रजिस्टर करून चालता चालता 2 हार घेऊ विकत. हो हो. आहे ना चालतंय ना. ही छोकरी कोण आहे? तिची माहिती हा. उरकत होती मग आता चला तिला मदतीला होईल म्हणलं कोणतरी हा असावं. ना, बरोबर आहे. बरं मग तो चला घेऊन. हा निघू मग. बाकीचं सगळं तुमचं नियोजन झालं असेल तर काय आमचं मग सगळं रेडी आहे एकदम. चला मग. हो. अरे हे नाना कसं काय आलं इकडं? काय चाललंय मग? मला असं समजलं. बस 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 बस. होय मग आता काय कोर्टातच का डायरेक्ट? हो ना हो ना. मग आता कुठं खर्च करत बसतो. आता खर्च करायची त्याची तर काही परिस्थिती नाही. त्याचं थोडं अवघड आहे. बरं झालं तुम्ही या मोठ्या घरचे माणसं पण निर्णय घेतलेला भारी झाला. काय रुपया मोकार लोकांना खर्च करायचा कामान धामाचा. गेले आपले कोर्टात 2 सह्या केल्या, लग्न झालं, संपला विषय. बरोबर आहे. आणि काय होतंय बरं का पाहुणं, एक सांगू का नाना, की आपण किती ढंगात एकदम लग्न करावं पण तरी ना लोक नावं ठेवीत येतच. तात्या आपण पैशाचा लय लोकांना माझे पैसा उडवायचा म्हणलं तर अन्नदान नाही करायचे, पण फालतू पैसे लय उडवते. 2 लाखाचा डीजे लावते, 4 लाखाचे फटाकडे वाजवते, धडलो लोकांच्या गोरगरिबाच्या मुखाला नाही, काहीच नाही काहीच नाही. हालय पण तुम्ही मोठे माणसं येते एवढा विचार भारी केला का गणिताच्या बाहेर. अहो मी मुलाला मानलं पाहिजे माहिती. एवढं मोठं नोकरीला मानला असं मला शानमध्ये बायको टाकाटक मध्ये या गरीबाच्या मुली संग लग्न करायला तयार झाला. दुसरी गोष्ट, लग्न सगळं ढांगाढोंगात करायचं नाही. मी कोर्टात 2 सह्यात लग्न करीन. याच्या पलीकडे काय पाहिजे राव? आता ज्याच्याकडे आहे त्यांनी खर्च केला ठीक आहे, पण आता इथं नाहीच आहे काय, मग करायचं काय? अहो असलं नसलं तरी पण हा विचार करणारे लोक लय कमी आहेत ना. असे बी इथं व्याजाने पैसे काढून वावर विकून लागणार खर्च करते तो. काय करते सांगायचं? करते नाही पण कसं आहे की माझ्याच बुद्धीला ते पटत नाही. त्याच्यामुळे म्हणलं निर्णय आम्ही दोघांनी बापल्याकाने हेच निर्णय केला की बाळा लग्न कोर्टात करू. जे काय पैसे इकडे घालायचे ते पैसे आहे ना थोडेफार तुमच्या दोघांच्या नावावर डिपॉझिट करा आणि उरले तुम्हाला जर तुमच्या अंतकरणातून जर सांगितलं तर काही 1-2 लाख रुपये ना वृद्धाश्रमात दान करून टाका. तेवढाच त्यांचा आशीर्वाद. अहो हेच सगळ्यात भारी आहे. पण आता लोकांना नाही ती सव. आता याच्याकडे तर काहीच नाही. तुम्ही बघत आता गावातली गावाचं विषय. काय याच्याकडे हे खायला मागे बायको मेलेली इतके दिवस झाले, बिचारा कसा जगतो तेच त्याला माहिती. नीटनेटके घर नाही त्याला राहायला, अशी परिस्थिती. तिच्या शिक्षणाला त्याला परत इकडून तिकडून रोज मोलमजुरी करायचं, भरायचे पैसे. बरं मुलगी काय? मुलगी एकदम साधी भोळी. तुम्हाला तर नाही, माहिती मुलगी आहे. आम्हाला मुलीचं पसंत आली. बरं काय एका शाळेत शिकले तर पुढे काय लय वेगळे शिकलेत. आता ही मुलगी ती मुलगी दोन्ही एका शाळेत शिकले. आता ही आहे भाऊ, ही पाटलाची पोरगी, हिचं काय? नाही ती पण चांगली. तुम्ही सुंदर आहे पाटील ते पण. पाटील, काय अडचण नाही ना. तिचं कसं आहे, ती मोठ्या घरचे लेकरू आहे, पण तरी बी ती येते गरीबाच्या पुरीकडे. बा हे झाले ते झाले, दुनिया भानगडी आहे. मैत्रीण तिची म्हणून- माग तिची शिक्षणाची फी तिने 2-3 वेळा भरली. हा, हा. ती यांनी काही मदत, तिने काही मदत. आता मी शेजारी पाजारी, मला कधी जाता येता नाना हाय तर काय भाऊ असं अडचण आली तर जर भाऊ जाऊ दे मरून, चालूच असतं ना. आता इथून पुढे शिकायची नाही शिकायची तुम्ही तिकडे नाही काही नाही करा. आम्ही शिक्षण पूर्ण करणार. काय अहो, काय गरज तुम्हाला हो. शिकायची? ती घरी राहिली तरी आरामशीर जगन, तिला काय गरज शिकायचं? आम्हाला माहित नाही काय. तरी आम्ही तिचं शिक्षण पूर्ण करणार. पेटून दिलं तरी ही जायची नाही बारा आणि महिने. शाळेला लय हुशार आहे, खर्च केला तर वायाला नाही जाणार, ती पण नोकरीला लागेल. काय करत त्यांना नोकरीचं घर सांभाळायला कोण नको का? वाटतं लेकरांना. आता पाटलिंबाई पार मावळ्यात तर काय राहिलंय तिकडे घरात ढेकळं. आता कोणतरी करून घालायला भेटलं बा, संपला विषय. नाही, स्वयंपाकाला एकच नंबर बस. बरं मग आता तुम्ही निर्णय कसा केला? बरं, तुम्ही नाही, दोघं मी जाताय ते- का कसं नाही करताय? नाही मी तेच सांगतोय की आले आता तुम्ही पण चला आमच्या आपण आपल्यासारख्याचं काय काम येतात अहो, तिथे? मी काय म्हणतोय ही पोरगी जाईन एक सही करायला मी काय- आणि तो जोडीदार ते अक्षा कुठे ऐका ना दिसलंच नाही राव. अहो, दिसला नाही? त्याला बोलवलं नाही का?
बोलवलं होतं सकाळीच भेटला होता. ते मला भेटला होता, मला म्हणलं लग्नाला शेजारी यायचं की नाही म्हणलं आले, मला सांगितलंय पण येतो म्हणलं मी. तू सांगितलं होतं का त्याला? सांगितलं ना आता रोजच सोबत आहे आम्ही. काय आपली मोजकी एक मग एक काम करा. नसन येत ना तुम्ही चला, तुम्ही अहो, सही मला करा. काय म्हणायचं? बापाची सही तर चालत नाही नाही मला काय माहिती, साधन सोपं, एक मैत्रीण एक मित्र आहे, तुम्ही चौघ जण जा मस्त पैकी सहाय्य करून या आणि वाटलं तर तुमच्या घरी तिकडून तिकडच जा, अजिबात अडचण नाही काहीच. नाही चला ना तुम्ही पण. नाही आले नाही असते तर मी बरं जातो झालं. आता, तुम्ही तुमचं ठरवा जा आता, मला आलंय काम आहे. जाऊ मग मी. आपण एक काम करू आता, टाइमपास करण्यापेक्षा आहे ना, निघालेलं योग्य राहील. काय सुहास? हा? हो. बरं एकाच गाडीत जाऊ हो, सगळे चला. काय हो. कशाला जास्त? बरं एक काम चला घ्या करू. तुमच्या गाडी पिशव्या वगैरे बोलवून काय घ्यायचं चला, तुम्हाला? आपण निघू. हा? चला उरका तुमचं. रस्त्याने चालता चालता हार घेऊ. अरे वा बरं झालं. हो तात्या जरा आमचं पर्सनल आहे राव. होय का? हा थांबा तुम्ही. बोल. ऐक, कोणतरी एक मित्र होता आणि ते म्हणला या आहे रे, तू फक्त गपचूप तुला द्यायला लावली तर काय काय माहिती, मी नाही बघितलं भाऊ. आलो. हा गेला आपल्याला. सुहास तुझ्यावर माझं खूप प्रेम आहे. मी कसं सांगू तुला, मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे. माझी मैत्रीण तुला फसवत आहे, ती चांगली नाही. तिचं दुसऱ्या मुलासोबत लफडं आहे, त्याने तिला सोडून दिला आहे, म्हणून तुझ्यासोबत लग्न करत आहे. तुझ्यासोबत बोलायला बसायला का घाबरते ती? छान माणसं आहेत तुम्ही, तिच्या नादी लागू नको. ती दिसायला गरीब आहे. जगात काही चांगल्या मुली मेल्यात काय? भिकारी मुली सोबत लग्न करून काय मिळणार तुला? तू मोठ्या घरचा आहे, चांगल्या मुलीसोबत लग्न कर. तुझीच मैत्रीण. माझं पत्र नक्की वाच. लाज नाही वाटत का दुसऱ्याला फसवायला? गरिबीचा ढोंग आणता आणि दुसऱ्याला फसवता. खरं तर आहे ना, माझं चुकलेलं आहे. मलाच हौस होती गरीब मुलीशी लग्न करायचं. वा काय गरीब आहे, एका सोबत लफडं आणि दुसऱ्या सोबत लग्न आहे ना. आणि मुलीला मध्ये घालून माझी प्रॉपर्टी बळकवायचा प्लॅन होता काय तुमचा? असली मुलगी विहिरीत ढकलून द्यायची ना. गरीब आहे म्हणून मी तुम्हाला जवळ केलं आणि तुम्ही असा फायदा घेतलाय माझा. बाबा, या मुलीचा दुसऱ्या सोबत लफड आहे. गरीब आहे दिसायला, पण लय मोठे शिंग आहे तिची. आणि बरं झालं हे मला चिठ्ठी भेटली, नाहीतर गावात आहे ना तोंड दाखवायला जागा नसती राहिली आपल्याला. बाबा मला माफ करा, मी तुमचं ऐकलं नाही. पण मला कोणाचं वाटोळं करून लग्न नाही करायचं, म्हणून मी एका मुलीसोबत, ते पण गरीब मुलीसोबत लग्न करत होतो. चला बाबा, इथं 1 मिनिट सुद्धा थांबायचं नाही आपल्याला. कर्पुरी काय म्हणते ते, तुला हे करायचं होतं तर कशासाठी हे सगळं हे केलं? कशाला इज्जत घालून घेतलीस आपली? काय चाललंय? असे गहाण कृत्य करण्यापेक्षा अरे ते मेलेलं बरं ना. अरे आपण गरीब होतो पण तरी आपल्याला इज्जत होती. आता हे असं झालं कोण लग्न करण? तुझ्याशी कोण लग्न करेल का आता? थांबा, ह्याचा जोपर्यंत सोक्ष लागत नाही ना, तोपर्यंत माझ्या घरातून कुणीही बाहेर जायचं नाही. सांगा माझं लपडं कोणासोबत आहे त्याचं तरी नाव मला कळू द्या. ज्यांनी माझी इज्जत वाटेवर आणली ना, आज तू तर इथून गेला ना तर माझी इज्जत वाटेवर ये. आज तू तर इथून गेला ना, माझं आज सर्व काय वाटोळ होय. थांब, मला वाचू दे कुणी लिहिली ती. पूजा, पूजा, हे अक्षर तुझंच आहे ना? मी तुला चांगली ओळखते, 10 वर्ष ओळखते. बोल पटकन, तूच लिहिले ना? अगं तुझं काय वाईट केलं मी? तू माझी काय इज्जत घालवती? ही तुझंच अक्षर आहे ना? का उठली माझ्या जीव? का उठली? बोल ना. सांगतो आता कोणच्या मुलाशी माझं लपडे सांग. मैत्री नावाला एक कलंक आहे. आम्ही गरीब आहे, एखाद्याला फसवणार नाही. अगं तू हे काय केलं? आणि मला माहितीये तू हे कशामुळे केलं, सर्व माहितीये. तुला त्यासोबत लग्न करायचं होतं ना बिंदास. अगं एखाद्या गरीबाची इज्जत घालून नको मोठी हो.
आणि किड्या मुंग्यासारखे लोक गरिबाला नाव ठेवतात आणि तू रे माझ्यापेक्षा जास्त चिठ्ठीवरती लक्ष देतो आणि तुझी श्रीमंती तुला सलाम. अरे आमची ओळख 10 वर्षापासून होती. तू तर माझ्या शाळेतच शिकत होता ना, त्यावेळेस तुला नाही माझं लपडं दिसलं? नाही दिसलं? बरं झालं लग्न नाही झालं आणि मला असा संशयकार नवरा नकोच आहे. बिनधास्त लग्न कर तू. माफ कर मला, मी तुझ्या पापेची भागीदार आहे. खरंच मी श्री नावाला कलंक आहे. करीता मी तुझं लग्न मोडलं. खरंच तुझ्या नवऱ्याचं तुझ्यावर जीव आहे म्हणून तुझ्यासोबत लग्न करीत होता. माझ्या या वागण्याने मित्रमैत्रिणीमधला विश्वास कधीच पटणार नाही. मला तुम्ही दोघंही माफ करा. मी आजपासून तुमच्या आयुष्यात कधीच येणार नाही. दुसऱ्याच्या सांगण्यावरून केलेलं कृत्य आज माझ्या पदरी पडलं. माझं चुकलं, मला माफ कर. पण समजा अशी चिठ्ठी माझ्याविषयी तुझ्याकडे आली असती तर तू काय केलं असतं? असंच केलं असतं ना. हे बघ, तुला लग्न करायचं असेल तर कर, नाहीतर नको करू, पण मला माफ कर. थांबा, माझ्यावर लागलेला डाग तो मी पुसून काढणार आहे आणि तुमच्या दोघांना लग्न करावंच लागेल. याच्यामध्ये तुमच्या दोघांची काही चूक नाही. मी तुमच्या दोघांच्या पण पाया पडते, माफी मागते. तुम्ही आता लग्नाला तयार व्हा प्लीज. ए पोरांनो, घ्या उरकून लवकर. बस झाले आता तुमचे नाटक. लय लफडे केले यांनी. काय थोडा वेळ तर डोक्यातच पाणी मुंगी आले होते. चला रडायचं काढायचं बंद करा. जायचं आपल्याला कोर्टात. चला चला चल ग पुरी, उरक लवकर. आणि ते चेहऱ्यावरचं जरा ते मेकअप जरा अजून कर एकदा. करतील पावडर चला. बरोबर लावतील. चला 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 मग उशीर होईल.